नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एका अधिकाऱ्याला थेट 35,000ची लाच घेताना रंगेहात पकडल्याने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। नाशिक येथील ACBने आज कारवाई करत निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याला 35,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे। या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त अशी: नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक दिनेश झुंजारे यांना 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। ACBने ही कारवाई आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी केली असून तक्रारदाराकडून पंचांसमक्ष 35,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच ACBने दिनेश झुंजारे यांना ताब्यात घेतले। शासकीय कार्यालयातीलच एका अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भात संबंधित दिनेश झुंजारे या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती। दरम्यान ACBने नागरिकांना कोणी लाचेची मागणी करत असेल तर ACBकडे संपर्क साधावा असे आवाहन केलेले आहे। निफाड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याने 35,000 रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार समोर आल्यानंतर निफाडसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। SN न्यूजसाठी प्रतिनिधी अण्णासाहेब बोरगोडे, निफाड। धन्यवाद।